आमचं काम करून द्या म्हणून एवढी पॉवर भाऊ मध्ये आहे. म्हणून आज अधिकृतरित्या आपल्याला विधान भवनामध्ये भाऊला पाठवायचंय. पक्षाचं प्रदेश सरचिटणीस हे पद हे फक्त पक्षापुरतं मर्यादित असतं, पण या विधान भवनामध्ये जाऊन जी जनतेचे प्रश्न सोडवता येतात त्यासाठी आपल्याला या ठिकाणी भाऊंना निवडून देण्याचं गरजेचं आहे. आज एक मुद्दा नाही, या रेणापूर तालुक्यामध्ये या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये अतिवृष्टी झाली, अनुदानाचा प्रश्न असेल, विम्याचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नावर आंदोलन, मोर्चा. भाऊ या गावचा डीपी जळालाय, लगेच भाऊला फोन. भाऊ या गावची एसटी बंद झाली आहे, भाऊला फोन. तहसीलमध्ये काम होत नाही, भाऊला फोन. MECB मध्ये काम पडले, लगेच भाऊला फोन. प्रत्येक ठिकाणी पावलोपावली तुम्हाला जर भाऊची आठवण येत असेल, त्या ठिकाणी जात धर्म पक्ष सगळं विसरून जर तुम्हाला भाऊची आठवण येत असेल, तर येणाऱ्या 20 तारखेला देखील भाऊंच्या समोरच्या रेल्वे इंजिनची तशीच आठवण तुम्हाला यावी. प्रत्येक या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आणि उपस्थित नसणाऱ्या प्रत्येकावर भाऊंचा उपकार आहे. प्रत्येकाचं लहानात लहान किंवा मोठ्यात मोठं काम भाऊने केलेलं आहे. प्रत्येक काम जर आज या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर हा दिवस पुरणार नाही. अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये होतो त्यावेळेस स्वर्गीय भगवानरावजी नागरगोजे अण्णा त्या ठिकाणी आम्ही निवडून देऊन त्यांना विधान भवनामध्ये पाठवलं होतं आणि नागर छापलं होतं. आधी केलं आणि मग सांगितलं. आणि त्यांच्या नंतर आडनावामध्ये साम्य असलेले आमचे संतोष भाऊ नागरगोजे भाऊनी एवढं मोठं ग्रंथासारखं पुस्तक छापलंय. फुकट मतदान मागायला तुमच्या गेले 18 वर्ष परिश्रम घेतलेत, लोकांची सेवा केली, लोकांचे काम केलेत, त्याचं एवढं पुस्तक छापलंय आणि ती जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे. प्रत्येकाला माहित आहे कामाचा माणूस आहे आणि मतदान मागत आहेत. आणि ज्यांनी काहीच काम केलं नाही, ज्यांची ओळख नाही, प्रिन्स म्हणून समजले जाणारे या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारचे जे आमदार आहेत, गावाकडे यायचं झालं की मुंबईहून 1-2 ड्रेस बॅग मध्ये घेऊन जर ती लातूरला येत असतील आणि 4-4, 5-5 वर्ष जर तुमची भेटच होत नसेल, मला वाटतं 288 पैकी सर्वात दुर्मिळ या लातूरचा आमदार असावा. सर्वात दुर्मिळ, ज्यांची भेटच होत नाही आणि तरीही त्या लोकांना परत आपण निवडून द्यायचं. अरे कशाच्या जोर द्यायचं? निवडून आल्याच्या नंतर तर कोणीही पैसा दिला हो, तो शासनाचा पैसा असतो. परंतु कुठलीच पावर नसताना, सत्तेत नसताना, आपण निवडून दिलेलं नसताना 24 तास शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांचे जर कामं कोण करत असेल तर तो भाऊ करतो. मग आज भाऊंना या ठिकाणी आपण निवडून द्यायची वेळ आलेली आहे. फुकट नाही, प्रत्येक संघर्ष भाऊसाठी कित्येक केसेस भाऊच्या अंगावर आहेत. जेल भोगले आपल्या सर्वांसाठी, शेतकऱ्यांसाठी. विमा असेल, अनुदान असेल, कित्येक वेळेस विमा कंपनीचं कार्यालय फोडलं, लातूरचं महाबीजचं कार्यालय फोडलं, मुंबईला जाऊन त्या ठिकाणी विमा कंपनीचं कार्यालय फोडलं. काही स्वतःसाठी केलेल्या नाहीत या गोष्टी, या जनतेसाठी केलेल्या गोष्टी आहेत. आणि याची आपण कुठंतरी आज परतफेड करण्याची वेळ आलेली आहे आणि ती परतफेड केलीच पाहिजे. म्हणून आज सर्वांना या ठिकाणी मी हात जोडून विनंती करतो, या प्रस्थापितांच्या आणि या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एक शेतकरी पुत्र असणारे आमचे संतोष भाऊ नागरगोजे, आज त्यांचे काम सांगायचे म्हणलं तर आम्ही गावोगावी पुस्तक येणार आहे भाऊंचं, त्यामधील एक ही गोष्ट खोटी नाही. सर्वांनी भाऊंना आजमावून पाहिलंय, काम सांगून पाहिलंय, काम होतंय का नाही हे लोकांना माहिती आहे. मग आता त्यांना ताकद द्यायची वेळ आलेली आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो. आज 3 विधानसभा मतदारसंघासाठी ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आमचे आदरणीय संतोषभाऊ नागरगोजे आणि आमचे शिवकुमारजी नागरे, औसा आणि अहमदपूर आणि लातूर ग्रामीण या 3 मतदारसंघासाठी आज ही प्रचार जाहीर सभा आहे. तरी सर्वांना पुनश्च एकदा आवाहन करून सत्सद विवेक बुद्धीनं खरंच डोळे झापून विचार करून बघा की भाऊंना मतदान केल्याच्या नंतर बऱ्याच वेळा मतदान करताना शेवटी लोक एकच विचार करतात की निवडून कोण येणार आहे. अरे त्याचा विचार करू नका रे. पावर आपण किती खोल पाण्यात आहोत, आपण किती जनतेत पोहोचलो. एखादा चोर आहे, एखादा पिदाडा आहे आणि त्याला तुम्ही मतदान करून निवडून आलं म्हणजे तुमचं चांगलं कार्याला मतदान लागलं असा अर्थ कधीच काढू नका. चांगल्या कामाच्या माणसाला मतदान करा, नक्कीच त्यांची ताकद वाढेल आणि ती वाढलेली ताकद भविष्यामध्ये या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी, कायापालट करण्यासाठी आपल्या कामाला येईल. एवढंच या ठिकाणी मी सर्वांना आव्हान देतो आणि सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खूप खूप धन्यवाद. वाह, असाच जोश पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. खरंच या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला आपल्याला लातूर जिल्ह्याला बनवायचा आहे. राजसाहेबांचे विचार आपल्याला घराघरात पोहोचवायचे आहेत आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाची धुरा राजसाहेबांना आपल्याला द्यायची आहे. आणि खरंच आज ही नवनिर्माणाची नांदी आहे. आपल्याला या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात, औसा विधानसभा मतदारसंघात, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात यंदा नवनिर्माण घडवायचंच आहे. निर्धार आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तोच निर्धार आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. तो संकल्प आपल्याला आज इथून या ठिकाणी करायचा आहे. 20 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष माननीय भागवत भाऊ शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय भागवत भाऊ शिंदे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महाराष्ट्रातलं एकमेव विश्वासू नेतृत्व ज्यांची आज या रेणापूर नगरीत सभा होणार आहे, तसं महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे आज या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील 3 उमेदवारांच्या सभेसाठी सन्माननीय राजसाहेबाचं अगदी काही क्षणात इथे आगमन होणार आहे. हे 3 उमेदवार म्हणजे लातूर ग्रामीणचे उमेदवार सन्माननीय संतोष भाऊ नागरगोजे, अहमदपूर विधानसभेचे उमेदवार आमचे सहकारी मित्र डॉक्टर नरसिंहरावजी भिकाणे साहेब, औसा विधानसभेचे 3रे उमेदवार शिवकुमारजी नागराळे साहेब, या 3ही उमेदवाराच्या प्रचारात या रेणापूर बाजार समितीमध्ये या बाजार मैदानात साहेबाची सभा आयोजित केलेली आहे. खरं तर मला मतदार बांधवांना सांगायचंय, मी भाऊच्या मतदारसंघात प्रचाराच्या निमित्तानं फिरलो. मी काही वेळेस डॉक्टर साहेबाच्या मतदारसंघात प्रचाराच्या निमित्तानं फिरलो. ज्यावेळेस शिवकुमारजीचा मला फोन आला, त्यांच्या विनंतीला मान देऊन सुद्धा मी त्यांच्या सुद्धा मतदारसंघात फिरलो. परंतु जे आता महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून जी ही नेते लोक मिरवतात, मला कुठेही विकास दिसलेला नाही. कुठल्याच गावला जायला रस्ता नाही. तुम्ही रस्ते देऊ शकत नाहीत आणि तुम्ही देणार काय आहेत मग? आता यांनी नवीन चालू केलंय. आता आमच्या गावात काही बऱ्याच कारखान्याचे संचालक आहेत आमच्या भागात. मग एखादं सुशिक्षित बेरोजगार दिसलं पोरग, त्याच्या बापाला गाठायचं. आणि पोरग काय करतंय आता सध्या? आणि 5 वर्ष दिसलं नव्हतं का तुला काय करताय ती? तुमच्या शाळेवर कृषीचा डिप्लोमा केलाय की. मग त्याला कुठंतरी नोकरीचं आमिष दाखवायचं. आणि नोकरी बी कोणती? कारखान्यात त्याला सिव्हिलमध्ये नोकरी म्हणतात.
सिव्हिल मध्ये नोकरी म्हणजे तिथं काय करायचं? ह्यानी जी ती आंब्याचे झाडं लावलेत, त्या झाडाला या डिग्री घेतलेल्या पोरानं आळे करायचे 8 तास. मग पोरग म्हणते घरचंच काम बरं होतं, घरी किमान दुपारी जेवून झोपता तरी येत होतं. मग बाप म्हणते पोराला घरी शेतातल्यासारखं का काम लावायला? मग ती साहेब काय बाप म्हणतंय काय करावं साहेब, पोराचं लग्न होई नाही म्हणून त्याला कारखान्यावर नोकरी करायची. आणि पुन्हा नंतर त्याला कुठं तर म्हणते त्याचं प्रमोशन करून त्याला डिस्लरीवर लावतात, जिथं की आगीचा बंब असतंय. पोरग गोरं वाचतंय, 6 महिन्यात काळं होतंय, त्याचं लग्न व्हायचं ती सुद्धा लग्न होत नाही, पोरगीच त्याला नापास करते. अशी अवस्था. आणि उगाच सांगायचं तुमच्या पोराला नोकरी लावू, तुम्हाला कुठंतरी इकडं करू. परंतु या लोकांनी कुठल्याच प्रकारचा विकास या मतदारसंघात केलेला नाही. मला सांगा, आज तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन बघितलेले आहेत. शेतकऱ्यासाठी आणि गोरगरिबासाठी जर लढणारा पक्ष कोणता असेल तर तो फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. भावानो, महाराष्ट्राच्या प्रकारचे गुन्हे आहेत की तुमच्यासाठी लढता लढता गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 3 उमेदवार दिलेत. ह्या तिन्ही उमेदवारावर गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यासाठी लढता लढता अनेक प्रकारच्या केसेस झालेल्या आहेत, अनेक वेळेस जेलमध्ये जावं लागलेलं आहे. परंतु त्या गोष्टीची आम्ही कधीच पर्वा केलेली नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की आता यांची परीक्षा आमची आहे, परीक्षा, आणि मार्क देणारे तुम्ही आहोत. म्हणून तुम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व 3 उमेदवाराला आमच्या प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे, प्रत्येक ऑफिसमध्ये गेलास, बरं तुम्ही काय करा, एखाद्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला काम सांगून बघा, एखाद्या भाजपच्या कार्यकर्त्याला काम सांगून बघा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जरी एखाद्या BDO, तहसीलदार, पंचायत समितीला कुठं जरी घेऊन काम केला तर त्या सगळ्याच्या अगोदर जर काम कुणाचं होत असेल तर ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं होतंय. मी थोड्याच वेळात साहेब इथं येणार आहेत. इथं 2 उमेदवार सुद्धा बोलणार आहेत, औसा मतदारसंघाचे उमेदवार आणि निलंगा आपले विधानसभेचे उमेदवार. मी तुमच्यात आणि त्यांच्यात जास्त न वेळ घेता आपण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहोत. बाहेर थांबलेल्या माझ्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी या बाजार मैदानात साहेबांचे विचार ऐकण्यासाठी यावं. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्या भूमीमध्ये या ठिकाणी सभा संपन्न होते आहे, रेणापूरचे तालुकाध्यक्ष माननीय बाळासाहेबजी मुंडे यांना विनंती करतो आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय बाळासाहेब मुंडे यांना विनंती आहे, कृपया. यानंतर औसा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय शिवकुमारजी नागराळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय नागराळे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय भवानी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा या
अखंड महाराष्ट्रासाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करून माझे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून या ठिकाणी मनसेच्या तिन्ही उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या जाहीर सभेस उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व मतदार, पक्षातील माझे सर्व सहकारी, पदाधिकारी आणि माता भगिनींनो, खरं तर माझ्यासारख्या एका सामान्य आणि शेतकरी कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला आणि माझ्यासह संतोष भाऊला आणि डॉक्टर नरसिंह भिकाणे यांना राजसाहेबांनी उमेदवारी देऊन या ठिकाणी विधानसभा लढण्याची संधी आम्हाला दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो. निवडणुकीचंही वारं सुरू झालं. अनेकांना प्रश्न पडला होता की जिल्ह्यात मनसेचे उमेदवार उभे राहतील की नाही. राहिले तर मग पुणे विधानसभा मतदारसंघात राहतील. बरं, ते तयार झाले तर त्यांना एबी फॉर्म मिळेल का? एबी फॉर्म मिळाला तर ही फॉर्म भरतील का, नाहीतर 4 तारखेपर्यंत काढून घेतील का? अशा अनेक अफवा आमच्या विरोधकांनी आणि हितचिंतकांनी या जिल्ह्यामध्ये पसरवल्या होत्या. ह्या सगळ्या हितचिंतकाला सांगू इच्छितो, आम्ही काही आंडू पांडूची अवलाद नाही फॉर्म माघारी काढून घ्यायला. आम्ही राजसाहेबाचे निष्ठावान शिलेदार आहोत. 18 वर्ष झालं इथं आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहोत. ग्रामीण भागामध्ये प्रचाराच्या निमित्तानं आता जात असताना, लोकांमध्ये फिरत असताना आमचे समोरचे सगळे धनदांडगे उमेदवार, जनतेच्या मनातून हरलेले उमेदवार जातीपातीच्या नावावर मतं मागून तुंबडी भरायचा प्रयत्न करतायत. माझी मतदार बांधवाला एक विनंती आहे, आम्ही तुमची सर्वसामान्याची लेकरं आहोत. आम्ही आयबू गैबू नाहीत, आम्ही दल बदलू नाहीत, आम्ही कोलांटुड्या खाणारे नाहीत. ज्या ठिकाणी आमच्या खानदानानं जिथं परपंच करायला सांगितलंय, आमचा तिथं तुटका फुटका मोडका कसला का परपंच असना, आम्ही 18-20 वर्ष झालं या ठिकाणी परपंच करत आहोत. आणि आमच्यासारखी सर्वसामान्य ग्रामपंचायतच्या लेवलपासून आज आम्ही ह्या आमदारकीच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तिकीट घेऊन तुमच्या विरोधात लढण्याच्या लायकीचे झालो आहोत. ही केवळ संघर्षाच्या बळावर आणि फक्त रस्त्यावर उतरून केलेल्या आंदोलनावर. तुमचा विकास आम्ही पाहिलाय सगळा. तुम्ही कोरोना काळात कुठं होतात हे आम्हाला माहित आहे. तुम्ही दुष्काळी परिस्थितीत कुठं असता हे आम्हाला माहित आहे. तुम्ही ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यावर संकट येतात, ज्या ज्या वेळेस नैसर्गिक संकट येतात, त्या त्या वेळेस तुमचे विमानं कुठं उड्डाण घेतलेले असतात. आणि तुम्ही मगा सांगितल्याप्रमाणे रेल्वेनं किती ड्रेस घेऊन गावाकडे येता ही आम्हाला सगळं माहित आहे. आता पोह करणार आहेत. माझ्या मतदारसंघात म्हणजे ह्या जिल्ह्यातलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एक फक्त. माझ्या लहानपणी जवळजवळ 20-25 इथल्या तरुणाच्या हाताला काम देण्यासाठी आणि या ठिकाणी एक मोठा प्रकल्प ऑनलाईन म्हणून जो गवगवा झाला तो टेंबीचा भेल प्रकल्प. त्या भेल प्रकल्पासाठी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळात 250 ते 300 एकर जमीन शासनानं शेतकऱ्याची संपादित करून ठेवली आहे. त्यांना सांगितलं होतं जमीन संपादित करताना या ठिकाणी फार मोठा प्रकल्प येणार आहे, या ठिकाणी एवढ्या तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे, एवढ्या शेतकऱ्याचं भलं होणार आहे. तुम्हाला सांगतो ह्या 20 ते 25 वर्षात त्या एका प्रकल्पावर ह्या लोकांनी 4 निवडणुका लढल्यात आणि 4 निवडणुका जिंकल्यात. सुरुवातीला म्हणले व्हिडिओकॉन कंपनी येईल, त्याचं पुन्हा वारं कुठं गेलं माहीत नाही. पुन्हा स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या काळात भेल प्रकल्पाचं आलं भेल.
स्वर्गीय विलासराव देशमुख आपल्यातून निघून गेले आणि ज्या वेळेस आमच्या भागातल्या त्या शेतकऱ्यांनी, तिथल्या तरुणांनी इथल्या दोन्ही आमदारांना, देशमुख पुत्रांना विचारायला गेले की आमची जमीन संपादित करून ठेवली आहे, आमच्या हाताला काम पाहिजे, लोक आमचे गावं सोडून पुण्या, मुंबई, ठाण्याला, भिवंडीला चाललेत, त्यावेळेस ह्या दोन्ही देशमुख पुत्रांनी त्या लोकांना सांगितलं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब गेले आणि प्रकल्प पुन्हा त्यांच्यासोबत तिकडेच गेला. त्याच्यानंतर आमच्याकडे एक अतिशहाणा आला आमदार, त्या फडणवीस साहेबाचं PA. त्यानं म्हणलं आपण आता ह्याचा फायदा घ्यावा. गेल्याने केलं, लोक गोळा केलं, शेतकऱ्यात गेलं, शेतकऱ्याला काय भूलथापा दिल्या आणि शेतकऱ्याला आता सांगितलं गेल्या निवडणुकीच्या त्या पिरियडमध्ये की आपण व्हिडिओकॉन गेलं, भेल गेले, आता या ठिकाणी आपण रामदेव बाबाचं तेल आणू, तुमचे केस सगळे गेले त्याला मालिश करू. मग पुन्हा सांगितलं आता इथं त्या ठिकाणी तेलाचा कारखाना येणार आहे. त्याच्यावर एक निवडणूक झाली आणि पुन्हा सौर ऊर्जेचा एक प्रकल्प आला मध्ये 5-6 महिन्यापूर्वी, 1 वर्षभरापूर्वी. ती सौर ऊर्जेचा बी प्रकल्प गेला. सगळंच गेले. तुम्हाला सांगतो जिल्हाभरात ह्या लोकांवर, आमच्या पुढे उभ्या असणाऱ्या ह्या धनदांडग्या लोकांवर मतदाराचा विश्वास राहिलेला नाही. मतदार स्वतःहून सांगालेत की तुमचा संघर्ष आम्ही पाहिलाय, तुम्ही अंगावर घेतलेल्या केसेस आम्ही पाहिल्यात, तुम्ही भोगलेली जेल आम्ही पाहिले, त्याच्यामुळं आम्ही तुमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला आम्ही भरघोस मताने निवडून देणार आहोत. तरी पुन्हा मी या ठिकाणी, आता मला बोलायचं मग टायमिंग माझा संपलाय, मला भरपूर बोलायचं, पण भाऊ तिकडून थांबा म्हणाल ते थांबतो. ऐका, तर माझी सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय राजसाहेबांनी सच्चा शिलेदाराला आणि शेतकरी पुत्रांना उमेदवारी दिली आहे. मी स्वतः औसा विधानसभेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अधिकृत उमेदवार आहे. या ठिकाणी या भागामध्ये माझे सहकारी, माझे मित्र, आपल्या या परिसराचे सुपुत्र संतोष भाऊ नागरगोजे हे निवडणूक लढवत आहेत आणि अहमदपूर मतदारसंघातून सन्माननीय डॉक्टर भिकाणे साहेब निवडणूक लढवत आहेत. या तिन्ही उमेदवाराच्या समोरील रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून आम्हाला भरघोस मतानं विजयी करावं, आम्हाला आशीर्वाद द्यावा, ही मी कळकळीची विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. अगदी केवळ 5 मिनिटाच्या आत सन्मान्य राजसाहेबांचं आगमन या सभास्थळी होणार आहे. कृपया आजूबाजूला उभ्या असलेल्या बांधवांना विनंती आहे, आपण मंचाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं. आजूबाजूला उभे असलेले जे काही माझे महाराष्ट्र सैनिक आहेत, नागरिक आहेत, माता भगिनी आहेत, त्यांना विनंती आहे आपण मंचाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं. केवळ 5 मिनिटाच्या आत आदरणीय साहेबांचं आगमन या रेणापूरच्या पावनभूमीमध्ये, या रेणुका मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावन नगरीत या ठिकाणी होणार आहे. कृपया विनंती आहे, आपण आजूबाजूला जर उभे असाल, कृपया आपण मंचाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं. आपल्याला राजसाहेबांचे विचार ऐकायचे आहेत, राजगर्जना आपल्याला या ठिकाणी ऐकायची आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात येत्या 20 तारखेला आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या समोरील बटन, रेल्वे इंजिनचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि भरभरून आपल्याला रेल्वे इंजिन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला पाठवायचं आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे हात आपल्याला बळकट करायचा आहे. हा विश्वास बांधण्यासाठी, हा संकल्प करण्यासाठी आजची ही राजगर्जना आहे. आणि या राजसाहेब ठाकरे यांच्या सभेसाठी उपस्थित असलेल्या विविध तालुक्यातून, विविध जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि यानंतर अहमदपूर विधानसभेचे उमेदवार आदरणीय नरसिंह भिकाणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं. आदरणीय नरसिंह भिकाणे. छत्रपती श्री शिवराय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि आपले 2 शब्द सुरू करतो. माझी सर्व आपल्या मनसे कार्यकर्त्यांना आणि जनतेला विनंती आहे की समोरच्या बाजूला खुर्च्या ज्या खाली दिसत आहेत त्या ठिकाणी कृपया कळकळीची विनंती आहे, तिथं बसून घ्या उभा राहण्यापेक्षा. थोडंसं उन्हात बसलं तरी चालेल,
माननीय राजसाहेब आलेले आहेत आणि लवकरात लवकर सभा सुरू होणार आहे. आपण लवकरात लवकर त्या खाली असलेल्या खुर्च्यांवरती बसून घ्यावं, म्हणजे ते थोडं आपल्याला शोभादायक वाटेल. आता माझ्या भाषणाकडे वळतो. है समय बड़ा तूफान, इसमें सब बह जाया करते हैं. भागवतराव, है समय बड़ा तूफान, इसमें सब बह जाया करते हैं. है समय बड़ा तूफान, ऊंचे पर्वत हिल जाया करते हैं. लेकिन कुछ छत्रपति शिवाजी महाराज जैसे होते हैं जो समय को मोड़ इतिहास बनाया करते हैं, इतिहास बनाया करते हैं. पृथ्वी को कोई उठा नहीं सकता, सागर को कोई सुखा नहीं सकता, बादल को कोई झुका नहीं सकता. वैसे ही रहती दुनिया तक राज साहब ठाकरे के नाम को कोई मिटा नहीं सकता, कोई मिटा नहीं सकता, कोई मिटा नहीं सकता. आग के समुंदरों से वो निकल कर आया है, आग के समुंदरों से वो निकल कर आया है, आसमां का सीना चीर कर आया है. देखो मेरे महाराष्ट्र की धरती को रोशन करने राज साहब का न सूरज खुद निकल के आया है, खुद निकल के आया है. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा ताफा निघालेला आहे आणि तो अवघ्या 5 मिनिटांमध्ये या सभास्थानी येणार आहे. तरी आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं हे कृपया नम्र विनंती. आज या लातूर ग्रामीणमध्ये माननीय राजसाहेबांनी आमचे ग्रामीणचे उमेदवार माननीय संतोष भाऊ नागरगोजे साहेब यांच्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. मला एक गोष्ट सांगा की निवडणूक याचा अर्थ लोकप्रतिनिधी निवडणं, आणि तो लोकप्रतिनिधी निवडत असताना ज्या महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, जिथं शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, जिथं शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही, जिथं आलेला अनुदान वाटप होत नाही, अशा शेतकऱ्याचा नेता, अशा शेतकऱ्याचा लोकप्रतिनिधी देशमुख असते का हो? असे पाटलन देशमुख जर आपण विधान भवनात पाठवून आलो तर गोरगरिबांचे लोकप्रतिनिधी जिवंत राहतील का? चळवळीतील संतोष भाऊ नागरगोजे सारखे रात्रंदिवस जमिनीवर आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारे माणसं जिवंत राहतील का? यांचं एक ठरलेलं आहे, ही लोकशाही नाही भांडवलशाही आहे. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता. निवडणूक आली की आपल्यावरती हे पैशाचा, दारूचा, बाटलीचा, बकऱ्याचा, कोंबड्याचा, अहो 5-5 हजार रुपये एका मतदाराला देण्याचा कार्यक्रम राबवतात. विकासावर मत नाही मागत. आणि आपण त्या मोहाला बळी पडून जर चळवळीतील माननीय संतोष भाऊ नागरगोजे सारखी माणसं डावलणार असू तर हा लोकशाहीचा अपमान होईल, चळवळीचा अपमान होईल, शेतकऱ्यांचा अपमान होईल. माझी आपणाला कळकळीची विनंती आहे, विधान भवन हे मंदिर आहे, विधान भवन हे चर्च आहे, विधान भवन हे मस्जिद आहे. त्या ठिकाणी निवडून जाण्यासाठी माणसं इमानदार पाठवा. हे चोर आणि बैमान भांडवलदार नका पाठवू. यांनी अक्षरशः आपल्या महाराष्ट्राची धूळधाण लावली आहे. इतके वर्ष सत्तेत आहेत, प्रत्येक गावी शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आजही सोयाबीनला भाव मिळत नाही, आजही पीक विमा मिळत नाही. आजच या कृषी उत्पन्न बाजार समितीचं 10 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगतो. त्या ठिकाणी मी एक क्लिप वाजवून दाखवली. इथले सध्याच्या धीरज देशमुख ज्या वेळेस कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्याकडे आली संपूर्णतः, त्यावेळेस त्यांनी TV9ला जोंधळे साहेबाला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं की लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही आंतर बाजार समिती बनवणार. अहो माझ्या अहमदपूरला, निलंग्याला, औशाला, रेणापूरला कुठं जी पोटली पद्धती चालू नाही ती यांच्या ही असली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बनवली काय नाही. चोरांचा थैथयाट आहे तिथं. आला शेतकरी की मुंडी मोड, आला शेतकरी की गळा काप.
यांचं काम नाही का त्या बाजार समितीत जाऊन पोटली पद्धत बंद करायचं? अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही शेतकऱ्याचं मतदान मागता आणि त्या शेतकऱ्यांना आपल्या बाजार समितीमध्ये पोटली पद्धतीनं 150-200 रुपये भाव कमी देता. कुठला न्याय आहे? जर जाहीररित्या बाजार समिती शेतकऱ्यांना लुटत असताल तर आलेल्या तुमचा आमदार निधी कुठल्या शेतकऱ्याला वाटप झालाय हो सांगा? यांच्याच बाजूचे 10-5 बगल बच्चे आहेत, त्यांना टक्केवारीच्या माध्यमातून आमदार निधी वाटप करतात. काय अवस्था आहे मतदारसंघातील रस्त्याची, काय अवस्था आहे सिंचनाची, काय अवस्था आहे विजेची. आजही माझ्या शेतकऱ्याला शेताला वीज देण्यासाठी रात्री अपरात्री जावं लागतं. साप चावण्याची भीती आहे, वीज पडण्याची भीती आहे आणि त्या रात्री अपरात्री तळहातावर शिर घेऊन आपल्या शेताला पाणी द्यावं लागतं. आणि हे देशमुख गडीमध्ये एसी मध्ये बसतात. अहो बारकाईने विचार करा, शेतकऱ्याचा प्रतिनिधी देशमुख असताय का? वर्षानुवर्ष वतनदाऱ्या भोगल्या, वर्षानुवर्ष समाजातील 18 पगड जातीतील लोकांच्या मुंड्या मोडल्या आणि आजही लोकशाहीत असे देशमुख जर आपण बसवणार असू तर हा लोकशाहीचा अपमान आहे, छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या राज्याचा अपमान आहे, डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे, महर्षी राजश्री शाहू महाराजांच्या आरक्षणाचा अपमान आहे. यांना पाडा हो, पाडा नाही पालतं घालून तोडवा. कुठलाच अधिकार नाही यांना विधान भवनात जायचा. गावागावात आलं की यांना आधी सांगा तुमचं आडनाव बदला. हे देशमुख आडनाव निजामानं मोगलानं दिलंय. वतनदाऱ्या भोगल्या, तुमच्या आमच्याकडून कर वसूल केले आणि आजही शासनाचा निधी लाटून स्वतःच्या 10 पिढ्याला पुसू लागलेत. कळकळीची विनंती आहे माझी हात जोडून आमच्यासारख्या शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या लोकांना. आमच्या संतोष भाऊची तळमळ बघा हो, माईचान सांगतो. रात्रंदिवस माझा मित्र, एकच ध्यास असतंय, डॉक्टर साहेब शेतकरी जगले पाहिजे. शेतकऱ्यासाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल होऊ द्या, मी मागा हटणार नाही. मी कधी कधी म्हणत असतो, भाऊ अहो किती पणाला लागायचं हो, घरावर तुळशीपत्र ठुलेत, अंगावर गुन्हे दाखल आहेत, सरसकट अख्ख्या येणाऱ्या 2 पिढ्याचं सुद्धा आपणच राजकारणात घालून लाव. काय अवस्था आहे आपली. जनता पाठीमागं आहे का? मला एक गोष्ट नेहमी सांगते, डॉक्टर साहेब तुम्ही घाबरू नका, सत्याचा काळ येत असतो, लढणाऱ्याचा काळ येत असतो. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, ह्या माझ्या मित्राला मतदान टाका. ह्या देशमुखाच्या नादाला लागू नका. ह्यानं 25 पिढ्या पोचलाले. गावात आलं पायातलं खेटर काढून उभा राहा, विचारा काय केलं आमदार निधीचं. खासदार निवडून देताव, खासदारासाठी कोट्यावधी रुपये पणाला लावताव, निवडून संसदेत पाठवताव. त्या खासदाराला महात्मा बसवेश्वराची मूर्ती कशी पकडाव एवढी बी अक्कल नाही हो. इन करून बोंबलत फिरलाले. चळवळीतले माणसं पाठवावं कुठं तर. आमच्या संतोष भाऊनं, शिवकुमारनं, माझ्या सहित आम्ही सर्वांनी रात्रंदिवस चळवळ केलेली आहे. त्या चळवळीला जर तुम्ही न्याय नाही दिलो, चळवळ मेली तर महाराष्ट्र जगली, महाराष्ट्र जगेल. आज तुम्हा गोरगरिबांना न्याय देण्यासाठी माझ्या संतोष भाऊवर सेंचुरी पार हुलाले गुन्ह्याची, सेंचुरी दर हो म्हणून कोर्ट. माझा भाऊ घाबरत नाही. कुणासाठी उभा आहे माझा भाऊ? या संतोष भाऊला जर तुम्ही आमदार म्हणून नाही निवडून दिलं तर हा तुमचा अपमान आहे. स्वतःला मतदान करणं म्हणजे संतोष भाऊला मतदान करणं आहे. स्वतःला मतदान टाका, रेल्वे इंजिनचं बटन दाबा आणि हे पळणारं रेल्वे इंजिन विधान भवनात पाठवा. असे जर 5-25 आमदार आमच्या संतोष भाऊ सारखे निवडून दिलो तर माननीय राजसाहेब मुख्यमंत्री होतील. अहो त्या राजसाहेबाच्या लेवलचं एक नेता आहे का हो महाराष्ट्रात? ह्या कडूवायचे तोंड बघा वाटणार तो. यांचं इतके पक्ष बदलले ह्यांनी, हे संध्याकाळी झोपताना यांना पक्ष स्वतःचा लक्षात राहिना. पक्षाची विचारधारा असते, पक्ष म्हणजे एक विचार असतो आणि तो विचार दर 6 महिन्याला एक गहाण ठेवत असतील तर अशा माणसांच्या पाठीमागे जायचंय का पक्षनिष्ठ भाऊच्या पाठीमागे जायचं याचा विचार करा. माननीय राजसाहेबांसाठी माननीय संतोष भाऊ, शिवकुमार नागराळे आणि मला स्वतःला विधान भवनात पाठवा एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अवघ्या काही क्षणामध्ये आदरणीय महाराष्ट्राचा कोहिनूर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. पण लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा आपला उमेदवार, आपला हक्काचा भाऊ, आपला संतोष भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय भाऊंचे स्वागत करूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, माननीय राजसाहेब ठाकरेंचा, संतोष भाऊ तुम आगे बढ़ो. आदरणीय भाऊ, अवघ्या 5 मिनिटात माननीय राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. साहेब जवळपास महापूरच्या पुढे आलेत. फक्त साहेब येण्यापूर्वी सगळ्यांना एकच विनंती करतोय. गेल्या अनेक वर्षापासून आपण या लोक, काँग्रेसवाले असतील, भाजपवाले असतील, यांना आमदारक्या दिल्या, खासदारक्या दिल्या, मंत्रीपद दिले, परंतु ज्यावेळी जनतेवर संकट येतं त्यावेळी हे आमदार, खासदार, मंत्री नावाचे लोक आपल्याला कुठंच दिसत नाहीत, कधीच दिसत नाहीत. कोरोनाचं संकट आलं, कोरोनाच्या संकटात अक्षरशः मृत्यूनं थैमान मांडलं होतं आणि या मृत्यूचं थैमान चालू असताना हे आमदार धीरज भैया देशमुख कुठे होते, हे आमदार रमेश अप्पा कराड कुठे होते. त्या परिस्थितीत हा शेतकऱ्याचा मुलगा संतोष नागरगोजे पंचायत समिती सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, मी आमदार नाही, मी खासदार नाही, मी कोणच नाही, पण पानगाव आणि परिसरातल्या 40 गावांमध्ये मी घरोघर जाऊन राशन वाटप करण्याचं काम करत होतो. मी कारेपूर या ठिकाणी कोरोना सेंटर टाकलं, आर्सेनिक अल्बम नावाच्या गोळ्या वाटप केल्या. ज्यांनी खरी ही जिम्मेदारी लोकांना वाचवण्याची घ्यायला पाहिजे होती ते लोक इथं लातूरचं सोडा, मुंबईला पळून गेलेले होते, मुंबईला होते. कारखान्याच्या माध्यमातून लुटलं जात आहे, कृषी उत्पन्न बाजार लुटते आहे. ज्यावेळेसपासून कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली आहे त्यावेळेसपासून ही कृषी उत्पन्न बाजार समिती या काँग्रेसच्या ताब्यात आहे. पोटली, पायली, शांपल, मातेरा या सगळ्या नावाखाली शेतकऱ्याची लूट चालू आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, शेतकरी परेशान आहेत. 4000च्या आसपास 1 वर्षापासून भाव रेंगाळतोय. देवेंद्र फडणवीसांनी 2014ला सांगितलं होतं की 5400 त्यावेळेस भाव होता. देवेंद्र फडणवीस 2014ला म्हणाले होते की हा 5400 भाव सोयाबीनला परवडत नाही, सोयाबीनला 8000 रुपये भाव पाहिजे असं 2014ला म्हणाले होते. मला सांगा आता 2024 आहे, या देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे आणि मग तुमचं सरकार असताना सोयाबीनला जर भाव 4000 मिळत असेल तर तुम्ही देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री हे सगळे लोक काय करतायत? 4000 मध्ये सोयाबीन शेतकऱ्यांना परवडतंय का? तुम्हाला हिशोब कळत नाही का? का शेतकऱ्यांची तुम्हाला काळजी नाही? शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला तयार नाही, शेतकऱ्याला अनुदान मिळायला तयार नाही. या प्रत्येक प्रश्नासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार बांधतोय. आम्ही टोकाचे आंदोलन या सगळ्या प्रश्नासाठी करतोय. पण ज्यावेळेस आपल्याला पीक विमा मिळत नसतो, अनुदान मिळत नाही, त्यावेळेस मात्र हे निवडून आलेले लोक
आपल्याला कुठंच दिसत नाहीत. जनता संकटात असताना जनतेला वाऱ्यावर फक्त निवडणुकांमध्ये तुमच्या समोर यायचं, गप्पा चप्पा मारायच्या, अमुक करू तमुक करू म्हणायचं, खोटे आश्वासनं तुम्हाला द्यायचे. निवडून आलं की पुन्हा गायब व्हायचं. ते परत 5 वर्षानं निवडणुकीच्या प्रचारासाठी गावागावात जायचं. 5 वर्ष जनतेची आठवण नाही, परत 5 वर्षानंतर येऊन काहीतरी आश्वासनं द्यायचे, काहीतरी गप्पा चप्पा, पैशाचा वापर, दारू मटण अमुक तमुक या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा आणि खोटं बोलून परत एकदा सगळ्या गोष्टीचा वापर करून निवडून यायचं. सत्ता मिळवायची, सत्तेच्या माध्यमातून पैसा कमवायचा, पैशाच्या माध्यमातून सत्ता कमवायची. हे या लोकांचं गणित आहे. गोरगरिबांची कसल्याही प्रकारची काळजी यांना नाही. गेले अनेक वर्ष मी बघतोय, वैजनाथ दादा शिंदे आमदार होते, त्र्यंबक नाना भिशे आमदार होते, धीरज भैया देशमुख आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार रमेशप्पा कराड आहेत. काय कामं करतायत? पानगाव ते खरोळा रस्त्याचा प्रश्न सुटला का? लातूर ते मुरुड रस्त्याचा प्रश्न सुटलाय का? यांचं स्वतःचं जे गाव आहे, यांच्या स्वतःच्या बाबळगाव गावापासून बोरी, सलगरा, बिंदग्याळ, बोकनगाव, भाडगाव या गावाला जायला रस्ता नाही, सोनवतीला जायला रस्ता नाही. यांच्या स्वतःच्या गावाच्या आजूबाजूचे रस्ते हे करू शकत नाहीत. आणि जर हे काहीच काम करणार नसतील तर या लोकांना आमदार म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? हे लोक खरंच गोरगरिबाचे कैवारी आहेत का? आमदार म्हणून यांना खरंच गोरगरिबाचे काम करायचेत का? हा तुम्ही बारकाईने विचार केला पाहिजे. आणि कसल्याही प्रकारची सत्ता नसताना मी असाल, आमचे डॉक्टर नरसिंह भिकाणे असतील, शिवकुमार नागराळे असतील, आम्ही सगळेजण रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी रस्त्यावर येऊन झटतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, या लातूर जिल्ह्यात आजपर्यंत सर्वात जास्त आंदोलन करणारा जर नेता कोण असेल तर तो हा संतोष नागरगोजे आहे. सर्वात जास्त आंदोलनाच्या केसेस माझ्यावरती आहेत. दर वर्षाला 4-5 केसेस माझ्यावरती असतात. कशासाठी असतात केसेस? माझ्या वैयक्तिक भांडणाच्या असतात का केस? ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी लढतानाच्या केसेस आहेत. तुम्हाला विमा मिळावा म्हणूनच्या केसेस आहेत. तुम्हाला अनुदान मिळालं पाहिजे याच्यासाठीच्या केसेस आहेत. मी खरं तर फक्त आंदोलन करतोय असं नाही, माझ्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती झाली पाहिजे. माझा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे. यासाठी सुद्धा लातूरला राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन मी 2दा घेतलंय. आतापर्यंत कुणाचीच हिंमत झालेली नाही. कोण घेतलंय आतापर्यंत कृषी प्रदर्शन? हे का घेत नाहीत? आणि मला सांगा, जर या संतोष नागरगोजेवर, एका शेतकऱ्याच्या पोरावर, शेतकऱ्यासाठी लढतानाच्या जर समजा 50-60 केसेस होत असतील, मला सांगा धीरज भैया देशमुखावर किती केसेस आहेत आणि रमेशप्पा कराड यांच्यावरती किती केसेस आहेत? कधी रस्त्यावरती उतरले? कधी गोरगरिबासाठी लढले? धीरज भैया देशमुख भाषणात म्हणतायत की मला गोरगरिबाची सेवा करायची आहे, विलासराव देशमुख साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मला शेतकऱ्यांना मोठं करायचं आहे. 5 वर्ष आमदार होतात ना, कोण हातपाय बांधले होते का तुमचे? रमेशप्पा म्हणतात मला मुंडे साहेबांचा वारसा चालवायचा आहे. का नाही चालवला? आहेत ना तुम्ही पण आमदार. फक्त बोलून वारसा चालवता येत नसतो, त्याच्यासाठी काम करावं लागतं. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही सगळे बाहेर जा, तुम्ही सगळे बाहेर जा. इथं उभा टाकलेले सगळे बाहेर जा. इथं उभा टाकले, पोलिसांना विनंती आहे, इथं उभा टाकलेल्या सगळ्यांना बाहेर घ्या.
आदरणीय साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. माझ्या सर्व बांधवांना या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सभास्थळी यायचं आहे. आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. आपण सर्वांनी यावं. साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर मला हेच सांगायचं आहे की आपल्याला कोणीही विचारत नाही, शेतकऱ्यांना विचारलं जात नाही, गोरगरीब जनतेला विचारलं जात नाही. गोरगरीब जनतेच्या जीवनात असंख्य अडचणी आहेत. सर्वांना विनंती आहे बसून घ्या. सर्वांना विनंती आहे खुर्च्यांवरती बसून घ्या. कोणीही उभा टाकू नये. सर्वांना विनंती आहे बसून घ्या. सर्वांनी बसून घ्यावं. हे काय काम करतात? हे लोक फक्त आणि फक्त जनतेला वेड्यात काढण्याचं काम करतात. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. सर्वसामान्य माणूस अडचणींनी त्रस्त आहे, परेशान आहे. पण या दररोजच्या अडचणीला कसल्याही प्रकारची मदत आपल्याला मिळत नाही. कोणी आपल्या पाठीमागे उभं टाकायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर बंद पडतात. 4-4 महिने ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करायला कोणी जात नाही. वाला गावचे या ठिकाणी कार्यकर्ते आलेले असतील. वाला गावचा ट्रान्सफॉर्मर बंद पडला होता. काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाचे ते गाव आहे. लोकांनी मला सांगितलं की ट्रान्सफॉर्मर बंद पडलाय. 4 महिने झाले आम्ही परेशान आहोत. 4 दिवसात त्या गावातला ट्रान्सफॉर्मर मी बसवून दिला. जर मी काम करू शकत असेल तर हे आमदार का करू शकत नाहीत? याचं कारण असं आहे, यांना कामच करायचं नाही. यांना सर्वसामान्याची काळजीच नाही. ह्या लोकांना फक्त मतदान तुमचं घ्यायचं आहे. मतदान झालेल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही जिवंत राहिलात काय आणि मेलात काय काही देणं घेणं नाही. आणि म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांनी एकजूट होणं गरजेचं आहे. बांधवांनो, यावेळी विचारपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे. तुम्हाला या खोट्या आश्वासन देणाऱ्या लोकांना मतदान करायचं आहे का शेतकऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी रात्रंदिवस लढणाऱ्या माणसाला मतदान करायचं आहे? मागं उभा टाकलेल्याला विनंती आहे, खुर्चीवर जागा आहेत. खुर्चीवर जागा आहेत, मागं उभा टाकू नका कोणी. सगळ्यांनी बसून घ्यावं. इथं पोलिसांना, पोलीस बांधवांना माझी विनंती आहे, इथं थांबू देऊ नका. डी मध्ये कुणाला, डी मध्ये कुणालाच थांबू देऊ नका. ज्यांचा सत्कार आहे ते येतील. सर्वजण बाहेर जावा. यावेळी विचारपूर्वक मतदान करणं गरजेचं आहे. अनेक वेळा या लोकांना निवडून दिलाय. प्रत्येक वेळेस फक्त गप्पा छप्पा मारल्या जातात. आदरणीय साहेब आलेले आहेत. यार उठताय कशासाठी? बसा ना. सगळेजण बसून घ्या. सगळ्यांना विनंती आहे पाठीमागे बसून घ्या. साहेब आलेले आहेत. 2 मिनिट बसून घ्या सगळेजण. सगळ्यांनी बसून घ्यावं. तुम्ही यावेळी विचारपूर्वक मतदान करा. या सगळ्यांना तुम्ही आजमावून बघितलंय. हे लोक करतात का? एकदा विचार करा. साहेब आलेले आहेत. त्यामुळं आपण सर्वांनी विचार करावा, विचारपूर्वक मतदान करावं. या गप्पा मारणाऱ्या लोकांच्या नादी लागू नये. गेल्या अनेक वर्षापासून या लोकांच्या फक्त आणि फक्त भूलथापा आपण ऐकतोय.
कुठल्या संकटाला, कुठल्याच अडचणीच्या काळात हे लोक कधी तुमच्या मदतीला आलेले नाहीत. साहेब आलेले आहेत. सर्वांनी बसून घ्यावा. तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आदरणीय साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. करारी राज साहेब आपले पाठीशी असताना डरायचं नाही. वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले जागे भारे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे. महाराष्ट्राचा कुळगुरू, महाराष्ट्राचं भाग्य विधाते आदरणीय राजसाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन या ठिकाणी करत आहेत. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज माझ्या 3 सभा आहेत. माझी शेवटची सभा आज अमरावतीला आहे. मला आता इथून मी निघणार, जाणार सोलापूरला. तिकडे मंगळवेढ्याला सभा आहे. सोलापूरवरनं मंगळवेढा जवळपास तिकडनं 1-1.5 तासावरती. तिकडनं परत विमानतळावरती येऊन मला परत अमरावतीला जायचं आहे आणि अमरावतीला मला 5-5:30च्या आत मला विमान लँड करायचं आहे, कारण तिकडे विमानपट्टीवरती दिवे नाही आहेत. मी काय करू शकत नाही बाबा, यांच्या कोणाचं काय, तुमच्या हातात काय असेल तर. एवढाच आहे का आवाज तुमचा? आणि त्याच्यामुळे मी काही लंबचौडं भाषण करायला नाही आलो आज. खरं तर मी संतोषसाठी म्हणून तुमचं दर्शन घेण्यासाठी आलो. मी बऱ्याच येताना, आता गाडीमध्ये येताना बरेचसे मी स्टॉल्स पाहिले इकडे. चायनीजच्या गाड्या पाहिल्या. अजूनही इतर काही गोष्टी पदार्थांच्या बघितले. हे तुम्हाला सांगण्याचं हे एवढाच उद्देश माझा एवढाच. आपलं रोजचं तेच खाऊन कंटाळा आल्यावरती आपण काहीतरी वेगळं खातो की नाही? इतकी वर्ष त्याच माणसांना निवडून दिल्यावरती आता जर काहीतरी वेगळा प्रयोग करून बघा. माणसं तुमच्यासमोर येत आहेत. आज संतोष सारखा मुलगा गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांसाठी, शेतीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी म्हणून, त्याला काय म्हणतो तू, काय करतो, कृषी प्रदर्शन भरवतो की ज्याच्यातनं तरुण मुली ही शेतीकडे वळावीत, जावीत, चांगली शेती करावी. पण आता येताना मग एक पाठी पाहिली. काय पण पाठी होती?
म्हणजे लातूरमध्ये घर हवंय का तर नको, पुण्यामध्ये घर हवंय का? काय कारण याचं? आणि याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये तरुण, आपल्या मराठवाड्यातल्या तरुणी हा मराठवाडा सोडून पुण्या मुंबईकडे जात आहेत, शिकण्यासाठी जात आहेत, कामधंद्यासाठी जात आहेत, पण लातूरमध्ये थांबायला तयार नाही आहेत, मराठवाड्यामध्ये थांबायला तयार नाही आहेत. याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही आपली. इकडच्या राज्यकर्त्यांना इतकी वर्ष तुम्ही निवडून दिलत आणि माझ्याकडचा इकडचा मराठवाड्यातला तरुण, इकडच्या तरुणी ही बाहेर जात आहेत आणि त्यांच्यासाठी बोर्ड लावलेत, पुण्यामध्ये घर हवंय का? इथे राहावं, काही कामधंदा करावा असं त्यांना का वाटत नाही? विटला तो तरुण, म्हणजे त्याला थांबावंसं वाटत नाही. त्याच्यामध्ये दिवसेंदिवस आपण राजकारण खराब करत चाललेलो आहोत. आत्ताच 2 महिन्यापूर्वी मी इथे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आलो होतो पदाधिकाऱ्यांना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटण्यासाठी म्हणून. सोलापूरवरनं मी सुरुवात केली, सोलापूरवरनं मी तुमच्या धाराशिवमध्ये आलो. तिकडे मला काही जण मला भेटले मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये. मग मी वरती जरा चर्चा करण्यासाठी बोलवलं मी तिकडे वरती. मी माझी भूमिका त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडली. मी म्हटलं, पहिल्यांदा तुम्ही एक मुळात गोष्ट लक्षात घ्या की हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे नोकऱ्या नाहीत. आता गेली अनेक वर्ष झाली पोलीस भरती होत नाही आपल्याकडे. सरकारी इतर ज्या काही पदं जी भरायची आहेत त्याच्यामध्ये पदं भरली जात नाहीयेत, तिकडे नोकऱ्या नाही आहेत. या नोकऱ्यांचं आरक्षण हे कुठे मिळणार तुम्हाला? सरकारी ठिकाणीच मिळणार, खाजगी ठिकाणी मिळणार नाही. जिथे नोकऱ्याच उपलब्ध नाही आहे महाराष्ट्रामध्ये, तिथे आम्ही आरक्षणावरनं भांडतोय एकमेकांशी. हा स्तर कुठपर्यंत गेला? म्हणजे या मराठवाड्याला आपण साधू संतांची भूमी म्हणून पकडली. ज्या साधू संतांनी आम्हाला समतेचा मंत्र दिला, आपण मराठी असल्याचा, आपण हिंदू असल्याचा मंत्र दिला, त्या मराठवाड्यामध्ये आम्ही एकमेकांबरोबर जातीपातीमध्ये भांडतोय. त्या दिवशी तर मी एक छोटी कुठची क्लिप दाखवली मला. लहान लहान मुली म्हणतायत की नाही नाही ती आमची मैत्रीण होती, पण ती आता वेगळ्या समाजाची आहे, ते आम्हाला तिकडे काही मोजत नाहीत. मग आम्ही पण त्यांच्याकडे जायचं बंद केलं. मग ते म्हणतात नाही नाही आम्ही पण इकडे. काय परिस्थिती आणून ठेवली आपण? आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण मराठी आहोत, आपण हिंदू आहोत, म्हणून आपण एकत्र राहण्यापेक्षा आपण एकमेकांकडे आता जातीने पाहून, एकमेकांकडे जातीचे द्वेषाने पाहायला लागलो. आपण द्वेषाने की या जातीचं दुकान असेल तर तिकडे आम्ही जाणार नाही, या जातीचा माणूस असेल तर तिकडे आम्ही जाणार नाही. असं मराठवाड्यात चित्र कधीही नव्हतं, या महाराष्ट्रातही नव्हतं. विषय काय शिक्षणाचा आहे, विषय नोकऱ्यांचा आहे. माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक तरुणीला हे शिक्षण मिळालंच पाहिजे आणि हाताला काम मिळालंच पाहिजे, असा विचार केला पाहिजे ना. पण मी या जातीचा म्हणून ह्याला मिळालं पाहिजे आणि तो त्या जातीचा म्हणून त्याला नाही मिळालं पाहिजे, हे कुठची बुद्धी? कशात पडतोय आपण? मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, विश्वासाने, फक्त तुमच्यासाठी म्हणून सांगत नाहीये, फक्त एकट्या मराठवाड्यासाठी म्हणून सांगत नाहीये. माझी महाराष्ट्राला माझं सांगणं आहे.
की या राज ठाकरेच्या हातामध्ये एकदा सत्ता देऊन तुम्ही बघा. मी विनाकारण बघा, मी सत्ता न पाहिलेला माणूस नाहीये, मी सत्ता पाहिलेली आहे. कळलं का? आणि मला कुठच्याही खुर्चीची मला अभिलाषा नाही. थांब रे, काय बोलतो ते ऐक, नंतर उठ ना. ऐकायच्या आधीच उठतोय. आणि हे सहज शक्य आहे. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामधला एकही तरुण आणि एकही तरुणी ही हाताला कामाविना राहणार नाही. आणि मी खरंच सांगतो, हे सहज शक्य आहे. माझा आता जाहीरनामा येईलच पक्षाचा. बाकीच्यांचे काय येत आहे तुम्ही बघितले असतील, मला माहिती नाही. पण माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी तेवढ्याच गोष्टी टाकलेल्या आहेत, टाकणार आहे जेवढ्या गोष्टी मला करणं शक्य आहे. आणि त्या जाहीरनाम्यातली एक गोष्ट मी तुम्हाला आत्ता सांगतो, तो जाहीरनामा यायचा आहे, पुढच्या 2-4 दिवसामध्ये येईलच. पण या माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या मराठी मुलांना आणि मुलींना 100% रोजगार 100% या महाराष्ट्रातच मिळेल. खाजगी कंपन्यांमध्ये आरक्षण नाही आणि ते आरक्षण देत पण नाहीत. मला आरक्षणाची गरज पण नाही. मी तुम्हाला आत्ता शब्द देतो की या खाजगी कंपन्यांमध्ये देखील आरक्षणाविना महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठी मुलामुलींना तिथे नोकऱ्या मिळतील. उद्या उद्योगधंदा जर महाराष्ट्रामध्ये करायचा असेल तर माझ्या महाराष्ट्रामधली मुलं मुलीच तुम्हाला घ्यावी लागतील. त्यांच्या हाताला काम मिळाल्यानंतर जर उरली तर बाहेरच्या राज्यांना बोलू. माझा काही देशामधल्या बाकीच्यांना काही माझा विरोध नाहीये, पण माझी पोरं, माझ्या महाराष्ट्रामधली मुलं मुली हे जर रिकाम्या हाताने राहणार असतील आणि बाहेरच्यांची जर पोटं भरणार असतील, ते मला चालणार नाही. कसल्या जातीपातीमध्ये आपण घेऊन बसलो. मी ते लोक आले होते मी त्यांना हीच गोष्ट सांगितली. मला आजही आठवते तो मोर्चा, पहिला मोर्चा आला होता मुंबईमध्ये 99-2000 साला असेल मला असं वाटतं कदाचित. आणि मराठा समाजाचा पहिला मोर्चा आला होता, पहिला. म्हणजे नंतर निघाले ते वेगळे, पण पहिला मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईमध्ये आला होता. आणि त्या मोर्चाला सामोरे कोण कोण गेले होते मला अजूनही आठवतं. व्यासपीठावरती कोण कोण होते? शिवसेनेचे लोक होते, भाजपाचे लोक होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते. विधिमंडळ अधिवेशन चालू होतं त्यावेळेला आणि सगळेजण आले होते तिकडे व्यासपीठावरती. आणि सगळ्या व्यासपीठावरती येऊन या चारही पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. अडवलं कोणी होतं? जर चौघेही सांगतायत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, मग आतापर्यंत का नाही दिलं? कधी यांची सत्ता, कधी यांची सत्ता आजपर्यंत होत गेली. साधारणपणे या सगळ्या गोष्टीला आता 20 वर्ष होत आली. इतक्या वर्षामध्ये फक्त तुम्हाला झुलवत ठेवले, झुलवत. त्याच्यानंतर परत एकदा सगळ्या म्हणजे महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे सगळे मोर्चे निघाले. मी इतके शिस्तबद्ध मोर्चे आजपर्यंत इतिहासात पाहिलेले नाहीत कधी. कोणी त्याच्यामध्ये पुढारी नव्हता, कोणी काही नव्हतं, पण शिस्तबद्ध मोर्चे सगळ्या जिल्ह्यांमध्ये निघाले होते. आठवत आहे तुम्हाला? सगळ्यांना आठवत आहे तुम्हाला? सगळ्या जिल्ह्यांमध्ये निघाले होते मोर्चे सगळे, बरोबर ना? काय झालं त्याचं? त्या मोर्चांचं काय झालं? का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं?
आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात, म्हणतात आता निवडणुका लढवू, मग नंतर म्हणतात की आता निवडणुका नाही लढवणार, आता पाडणार. तुम्हाला लढवायचं लढवा, पाडायचं तर पाडा. प्रश्न एवढाच आहे की हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात ते पहिलं मला सांगा. बाबांनो, मी एकदा ह्या गोष्टी तुमच्याशी बोलतोय, या अत्यंत विचारपूर्वक बोलतोय तुमच्याशी. हे तुम्हाला फक्त झुलवतायत. हे राजकीय पक्ष जे आहेत हे फक्त तुम्हाला झुलवतायत, फक्त भूलतापा देत आहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. मी तुम्हाला सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडतो, आणि ही सत्य परिस्थिती मी ज्या वेळेला जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर मांडली होती. मी जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा. हा इतका किचकट विषय आहे, हा इतका टेक्निकल विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय, तुम्हाला लोकसभेमध्ये कायदा सगळा बदलायला लागेल, लोकसभेमध्ये हा कायदा बदलायला लागेल, सुप्रीम कोर्टात तुम्हाला आदेश घ्यावा लागेल. आणि बाबांनो, हा फक्त एका महाराष्ट्र राज्यापुरताचा विषय नाही आहे. जर उद्या महाराष्ट्र राज्यापुरताच्या एका विषयामध्ये जर एका जातीबद्दल जर समजा अशा प्रकारचं धोरण आखायचं गेले कोणीही केंद्र सरकार, प्रत्येक राज्यामधल्या जाती उठणार आहेत. प्रत्येक राज्यामध्ये त्यांना कोणालाही परवडणार नाही. आणि हे होऊ नये, हे होणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढे जे जे तुम्हाला येऊन विचार सांगतायत ना की हे आम्हाला आरक्षण आम्ही देतो म्हणून, आले की पहिल्यांदा विचारा कसं. मागे मुंबईमध्ये आले होते, मोर्चे घेऊन आले होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलं जा, दिलं आरक्षण. म्हणजे काय? तुमच्या हातात तरी आहे का ते? हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का? कोणतेही राज्य सरकार देऊ शकतं का? असा तामिळनाडूमध्ये असा प्रकार झाला, आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारने तिकडच्या कुठच्या एका जातीच्या संदर्भात सांगितलं आरक्षण दिलं. आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे, काही निकाल लागलेला नाही त्याचा. जी गोष्ट घडू शकत नाही, जी गोष्ट होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये आज आम्ही भांडतो आहोत, आम्ही आज वाद घालतो आहोत, आम्ही एकमेकांना शिव्या घालतो आहोत, आम्ही एकमेकांची तोंड पाहायला तयार नाही आहोत. आमच्या साधू संतांनी ही शिकवण दिली आम्हाला. कोणीतरी कोणाच्या तरी, हे काय आहे? हा संपूर्ण मराठवाडा हा हिंदुत्वाने भारावलेला सगळा अख्खा मराठवाडा होता, आजही आहे. मग 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या एका पक्षाचा जन्म झाला. तो जन्म झाल्यानंतर महान संत शरदचंद्रजी पवार यांना असं वाटलं की आता ह्या धर्माभिमानाच्या ह्या सगळ्या गोष्टी, हिंदुत्वाच्या गोष्टी ह्या छाटायच्या कशा, यातनं लोकांना बाहेर कसं काढायचं. मग जातीचं राजकारण आणा. तेव्हापासून हे महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण सुरू झालं. जात प्रत्येकाला प्रिय असते हो, जात प्रत्येकाला प्रिय असते. प्रत्येक जण सांगतो माझी जात चांगली आहे, मान्य आहे मला, चला. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल प्रेम असणं यामध्ये काही वावगं नाही, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष असणं, मला असं वाटतं इथे सगळा संघर्ष सुरू होतो. आणि नेमकं ह्याच गोष्टी या सगळ्या लोकांनी केल्या आणि तुमची माथी भडकवली. आज आम्ही मूळ विषयाकडे आम्ही जायला तयार नाही आहोत. आज आमच्या महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय, कोणाचं लक्ष नाही त्याच्याकडे. रोज आकडे वाढतायत, कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये. आज आमचा तरुण शेतीकडे न जाता आज आमचा तरुण शहराकडे वळतोय, शेतीकडे वळत नाहीये, कोणाला लक्ष द्यायला वेळ नाहीये. आमची कृषी विद्यापीठं नुसती अशी बसलेली आहेत थंडगार,
त्या कृषी विद्यापीठामध्ये नेमकं काय चालतं कोणाला काही माहितीच नाही. आमचे शेतकरी का आत्महत्या करतायत याच्यावरती काही अभ्यास करतायत का माहीत नाही. इतके तरुण तरुणीचे प्रश्न, महिलांचे प्रश्न आहेत. या मराठवाड्यामध्ये आकडे काढून बघा, तुम्हाला कल्पना नसेल, तुम्ही आज जात नाही ह्या सगळ्या विषयांमध्ये, पण आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्ती प्रमाण हे महिलांना पळवून नेणे. महाराष्ट्रामध्ये मी त्याचे आकडे वाचून दाखवले. मी लहान मुलींवरती बलात्काराचे प्रमाण वाढले, तरुण मुलींना, महिलांना पळवून नेण्याचं प्रमाण वाढले. असा नव्हता हो महाराष्ट्र. या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, पण या बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये. आज पाण्याचा प्रश्न मराठवाड्यातला, 800 फूट खाली पाणी लागत नाहीये. कुठून कसली शेती करणार आहात तुम्ही? माणसं इथे मराठवाड्यामध्ये यायला तयार नाहीत, मराठवाड्यातनं जायला तयार आहेत. या असल्या सगळ्या कुठच्याही गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय असेल ना, तर अजून अनेक विषय असतील. कुठच्याही गोष्टींकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून हा जातीपातीचा विषय तुमच्यासमोर आलाय. भांडा, बसा वाद घालत, बसा द्वेष पसरवत. ना त्यातनं काही हाताला लागणार आहे, ना मूळ विषयांकडे आपण लक्ष न देता त्याच्यातनं काही हाताला लागणार आहे. आणि सगळ्या गोष्टी अहो, जग बघा कुठे चाललंय. जगामधला प्रत्येक माणूस कुठे चाललाय तो बघा. आज मला विमानतळापासून लातूरमध्ये येईपर्यंत जो अगदी म्हणजे 10 मिनिटाचा रस्ता आहे, खरं तर 10-12 मिनिटाचा रस्ता आहे, तिथून यायला मला अर्धा तास लागला, कारण रस्ता चांगला नाही, रस्त्यात खड्डे. या लातूरने 2 मुख्यमंत्री दिले. एक ते आमचे शिवराज पाटील चाकूरकर, निलंगेकर, निलंगेचे, बरोबर ना? 80 पासून खासदार आहेत. त्याच्या आधी जवळपास 72 ते 80 आमदार होते. 80 पासून खासदार आहेत. लोकसभा सभापती झाले, गृहमंत्री झाले, गृहराज्यमंत्री झाले, गृहमंत्री झाले. काय लातूरची परिस्थिती. मी एकदा गेलो होतो त्या चाकूरला, संध्याकाळची वेळ होती, साधारणपणे 5:30-6 वाजले होते. माझी तिकडे सभा होती. बघा, म्हणजे या इकडचे लोकसभेचे सभा नंतर ते गृहमंत्री वगैरे झाले. इतकी वर्ष सत्तेमध्ये आहेत. मी सभेला उभा राहिलो, लाईट वगैरे लागले होते सगळे. सभा संपली माझी, व्यासपीठावरनं खाली उतरलो, व्यासपीठाच्या मागे गाडीमध्ये बसायला आलो, गाडीतनं निघालो, अंधार, अख्ख्या गावात अंधार. म्हटलं काय रे, म्हटलं लाईटचं काय नाही, लोड शेडिंग. म्हटलं मग सभेला जनरेटर होता. काय केलं काय इतकी वर्ष सत्तेचं? आम्ही वीज पोचवू शकत नाही, आम्ही पाणी पोचवू शकत नाही, आम्ही शिक्षण देऊ शकत नाही, आम्ही आत्महत्या थांबवू शकत नाही, आम्ही रोजगार देऊ शकत नाही. कशासाठी निवडणुका लढवतोय आपण? मी आज जो तुमच्या समोर आलोय तो मी हमी देण्यासाठी आलोय. मी जे जे आतापर्यंत केलं, मग ते रेल्वेचं आंदोलन असेल, ज्या वेळेला माझ्या महाराष्ट्रामधल्या रेल्वेमध्ये माझ्या मुलांना, महाराष्ट्रातल्या मुलांना थांगपत्ता नाही की इथे नोकऱ्या आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या आहेत रेल्वेत, त्यावेळेला जेव्हा तेव्हा आंदोलन केलं, ते त्याच्यानंतर घ्यावी लागली. आणि त्याच्यानंतर रेल्वेचे प्रश्नपत्रिका परीक्षांच्या या मराठीमध्ये यायला लागल्या. त्या सगळ्या आंदोलनानंतर हजारो मुलं रेल्वेमध्ये काम.
अरे हे जर राज ठाकरे सत्ता नसताना करू शकतो, जर उद्या तुम्ही माझ्या हातात सत्ता दिली तर मी काय करीन? आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, हे रॉकेट सायन्स नाहीये. समाधान या लोकांना द्यायचंच नाहीये. असेच राहा. अजून नेते मंडळी येतील, आरोप प्रत्यारोप करतील, तुम्ही हसा, टाळ्या वाजवा, मजा करा, झालं, आमची निवडणूक संपली. उन्हातान्हात मतदानाला उभे राहा, त्याच माणसांना मतदान करा आणि नंतर 5 वर्ष बोंबलत बसा. माझ्या ज्येष्ठ बंधूंच्या वयाचे, माझ्या वडिलांच्या वयाचे असे अनेक लोक इथे बसलेले असतील. किती सभा पाहिल्या असतील त्या लोकांनी. सभा बघत 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 इथेच मोठे झाले, पण इथेच राहिले. बाकीचे सगळे आले, आमदार खासदार झाले, पुण्या मुंबईमध्ये घरं घेऊन मोकळे झाले. यांच्या परिवारासकट हे सगळे पुण्या मुंबईत राहतात. तुम्ही इकडे निवडून तुम्ही द्यायचं, उन्हातान्हात तुम्ही उभं राहायचं आणि नंतर काय करायचं? नंतर आमदार म्हणून जायचं आणि विकलं जायचं. या महाराष्ट्रामध्ये असे अनेक मतदारसंघ आहेत जिकडच्या लोकांनी मतदान कोणाला केलंय त्यावेळेला 2019ला आठवत पण नाही त्यांना की माझं हे मत कुठे फिरतंय, कोणाकडे विकलं गेलंय. इतक्या थट्टेने आणि इतक्या मस्करीने समजा आपण राजकारण बघत असू ना, या महाराष्ट्राचा कधीही भलं होणार नाही. भलं तर सोडूनच द्या, दिवसेंदिवस खड्ड्यात जाईल. या जातीपातीच्या भानगडीत तुम्ही नका पडू. मी जो आज आलोय तुमच्या समोर सत्य मांडायला आलो, खरं सांगायला आलो तुम्हाला. मी हे होऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो की खरंच या मराठवाड्यात इथे पाट्या लागल्या पाहिजेत. लातूरला घर हवंय का? लातूरमधल्या तालुक्यांमध्ये घर हवंय का? बाहेरची लोक मराठवाड्यामध्ये आली पाहिजेत. मराठवाड्यातली लोक बाहेर जाऊन उपयोगाचं नाहीये. आणि अशा प्रकारचे उद्योगधंदे तुम्हाला सहज आणता येतात, सहज गोष्टी करता येतात. खरं तर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब 2दा का 3दा मला वाटतं मुख्यमंत्री झाले. 2दा का 3दा मला आठवत नाही, 3दा असतील. केंद्रामध्ये मंत्री झाले, कृषी मंत्री झाले. एकदा सहज बारामती तालुक्यात जाऊन बघा. बारामती तालुक्यामध्ये जेवढे उद्योगधंदे आलेले आहेत हे त्यांना महाराष्ट्रात आणता आले नसते, मराठवाड्यात आणता आले नसते, विदर्भात आणता आले नसते. पण एका तालुक्यामध्ये किती उद्योगधंदे आलेत एकदा फक्त बघून घ्या. म्हणजे एक इतकी संधी मिळालेला माणूस फक्त आपल्या तालुक्यापुरता विचार करतो. कसं होणार हो? हे महाराष्ट्राचे नेते कसे काय होऊ शकतात? हे तर तालुक्याचे नेते. पण मी तुम्हाला विश्वास देतो की ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहेत, नक्की होऊ शकतात. त्याच्यासाठी फक्त लागते इच्छाशक्ती, जी माझ्याकडे आहे, तुडुंब भरलेली आहे. माझा जो उमेदवार इथे उभा आहे ही येणारी महाराष्ट्रातली सगळी ताकद आहे. आणि जर समजा या महाराष्ट्रामध्ये सत्ता, प्रत्येक माणूस, प्रत्येक उमेदवार हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि संतोष सारखा जर अत्यंत प्रभावी, काय रे, संतोष सारखा अत्यंत एक प्रभावी एक तरुण माझा सहकारी आज तुमच्या समोर दिलेला आहे. येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून, त्याचबरोबर शिवकुमार नगराळे, नरसिंह भिकाणे, हे सगळे माझे सहकारी सगळे आज तुमच्या समोर इथे निवडणुकीला उभे आहेत. येणाऱ्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण त्यांचं बटन दाबून या सर्वांना, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं. माझ्या हातात एकदा या महाराष्ट्राची ताकद द्यावी. माझं स्वप्न महाराष्ट्राचं पूर्ण करण्यासाठी म्हणून
आपण ती ताकद द्यावी ही अशा अपेक्षा आपल्या सर्वांकडे मी बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,